हे हाय. हाय. हॅलो. हाय हाय. ऑल गुड. नमस्कार. आणि कसे आहात तुम्ही? सगळ्यात पहिले ते आम्हाला जाणून घ्यायचंय. इन द क्वारंटाईन आपण सगळे सेम आहोत. वी आर जस्ट फाइंडिंग वेज टू कनेक्ट टू इच अदर. आपल्याला सगळ्यांना भेटायची इच्छा आहे प्रत्येकाला. असंच आपण कनेक्ट होत राहू बस. सगळेजण Yes. स्टक आहेत आणि सगळं बोर होत आहे बस घरामध्ये. सो दॅट अँड लेट्स डू सम जॅमिंग सेशन टुगेदर. तर या बोर्डम मध्ये थोडस जरा म्युझिक मस्ती आहे, तर त्याच्यामुळे थोडस जरा बोर्डम वाटत नाही, फील होत नाही तसा. सो आणि ते जे म्युझिकचं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये खेळणारं जे व्यक्तिमत्व आहे ते आज आमच्या समोर आहे. अरे सो फर्स्ट ऑफ ऑल, बरेच जण आपल्याकडे लाईव्ह आलेले आहेत आणि मी हर्षल राणे तुमचं स्वागत करतो दोघांचंही Promoters 28 वर. सो सगळेजण लाईव्ह आहेत, सगळ्यांसाठी काय सांगणार? आज आय कॅन सी तृप्ती नागरे, सानिका टिगळे, सगळे जण. हाय, हॅलो गाईज. हाय एव्हरीबडी. हाय एव्हरीबडी. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की धैर्य ठेवा आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या होत चालल्या आहेत. सून विल बी लिव्हिंग विथ करोना. व्हॉट आय ऑलवेज से की आपल्याला आपली इम्युन सिस्टम इतकी स्ट्रॉंग आहे की आपण नाव थिंग्स आर गेटिंग क्लिअर अँड लवकरच आपण त्याच्याबरोबर जगायला चालू करू. सो स्टे पॉझिटिव्ह आणि एक नवीन जगाला वेलकम करायला तयार. ग्रेट ग्रेट. आणि नक्कीच अजून एक मी सांगतो सगळ्यांतर्फे की बरेचसे काही प्रश्न सुद्धा येणार आहेत लोकांचे, आपल्या मित्रांचे. सो ते प्रश्न सुद्धा घेऊयात आणि आपण सुद्धा काही इनिशियली एका विषयाला घेऊन सुरुवात करूयात. मला हे विचारायचं आहे की एवढा सगळा जो तुमचा प्रवास होता दोघांचाही, सो तुम्ही केव्हापासून सोबत आहात हे पहिले सगळ्यांना या निमित्ताने जाणून घ्यायचंय. आणि कसा तो प्रवास हा सुरू झाला, सो त्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचंय. प्रवास असं म्हणायला गेलो तर इव्हन कस्तुरीच्या घरामध्ये म्युझिक अगदी लहानपणापासून आहे. माझ्या घरात सुद्धा अगदी लहानपणापासून आहे. तर कस्तुरीची आई वॉज अ म्युझिक टीचर बिफोर. आणि माझी आई सुद्धा सिंगर आहे. दोघी कनेक्टेड होत्या पहिल्यापासून. तर येणं जाणं चालू होतं. सो एक रियाजाच्या निमित्ताने आम्ही दोघं भेटायचो आणि थ्रू दॅट म्हणजे म्युझिक वॉज द दुआ आणि म्युझिक थ्रू कनेक्शन आमचं झालं. दॅट वॉज सो द. यू कह सकते हैं सर कि म्यूजिक ने दो दिलों को मिला लिया. येस येस ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर मग पुढे जो प्रवास सुरू झाला सोबत मिळून या कारकिर्दीला, सो तो प्रवास कसा राहिला हे तुमच्या दोघांकडून टर्न बाय टर्न आम्हाला ऐकायला आवडेल. आम्ही लकी ठरलो. पहिली गोष्ट की आमचं मी तरी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. माझं आय यूज टू वर्क विथ सम इंडस्ट्री. कस्तुरी वॉज ऑलवेज बिहाइंड, लाईक शी वॉज पर्स्युइंग म्युझिक ओनली ऑलवेज. तर आमची दोघांची परत एक नव्याने भेट झाली मराठी बाणा या एका कार्यक्रमातून. आणि वाव. आमचं करिअर जॉईन झालं. आणि अशोक हांडे यांचं. अशोक हांडेंचा, राईट राईट. तर त्या त्या स्टेजवरून लाईक आम्ही दोघं परत डुएट गाता गाता आम्ही कनेक्ट झालो. आणि आमच्या दोघांचं एक लग्नाचं मी जर म्हटलो तर द स्ट्रॉंग रिझन बिहाइंड इट इज म्युझिक. सो मला नेहमीच कनेक्टेड वाटलं कस्तुरीशी वेन एव्हर शी यूज टू सिंग. सो इट वॉज लाईक माय हार्ट सिंगिंग ऑल्सो. राईट राईट. आणि मॅम तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की म्युझिक आणि एक बऱ्याचदा असं होतं की एखादा व्यक्ती इफ इट इज मेल, तर कदाचित आपण असं म्हणू की हा म्युझिक त्याला आवडू शकतं किंवा नाही आवडू शकत. बट लार्ज स्केलवर फिमेलचं म्युझिकशी खूप चांगलं नातं आहे. सो याबद्दल तुम्ही काय म्हणाल? जिथे म्युझिक इज लाईक यू हॅव टू हॅव अ हार्ट टू हार्ट कनेक्शन. ते म्युझिक येतं म्हणजे नो इट इज इवन अ थेरपी. इट इज इवन एंटरटेनमेंट. इट ऑल हॅज टू बी हार्ट टू हार्ट असं. सो ह्याच्यावर मी त्याच्यापेक्षा म्हणजे दिसण्यापेक्षा मी जास्त त्याच्या आवाजावर प्रेम केलं असं मी नक्कीच म्हणेन. सो हिज हार्ट इम्प्रेस मी, हिज व्हॉइस इम्प्रेस मी फर्स्ट. अच्छा. आणि दिसणं मग कधी इम्प्रेस केलं दिसण्याने? दिसणं तर आता मला सांगायची गरजच नाही, सगळ्यांना माहितीये तो कसा दिसतो ते.
सो सर, आणि सेम प्रश्न तुम्हाला की म्युझिकचं आणि सोसायटीचं काय कनेक्शन आहे? कशा पद्धतीने आपण म्युझिक जो असतो, म्युझिशियन जो असतो, तो एखादं म्युझिक कंपोज करत असतो, एखादं गाणं बनवत असतो आणि सोसायटी त्याला ऍब्झॉर्ब करत असते. सो या दोघही दोन हे जे बिंदू आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हाऊ इज द कनेक्शन? म्युझिक माझ्या हिशोबाने जर खूपच आपण सायंटिफिकली बघायला गेलो तर ते एक मंडळच आहे नाही का, स्वर मंडळ ज्याला म्हणतात, फ्रिक्वेन्सी झोन. सो इट इज व्हेरी कॉस्मिक, आध्यात्मिक विषय आहे आणि त्याच्या थ्रू माणूस अगदी देवापर्यंत, जसं मोक्षापर्यंत पोहोचतो. सो ती एक साधना आहे माझ्या हिशोबाने तरी. म्युझिक सोसायटीवरती खूप हेवी लेवलला परिणाम करतं, म्हणजे इट हॅज अ ट्रेमेंडस इफेक्ट ऑन द सोसायटी. ते तुम्हाला कामिंग इफेक्ट देतं. तुमच्या हृदयाला पेन असेल तर ते तुम्हाला तुमचे अश्रू गाळण्यासाठी मदत करतं, तुमच्या इमोशन्सला फ्लो होण्यासाठी ते मदत करतं. कारण डायरेक्टली स्पंदनाचा इफेक्ट तुमच्या हृदयावरती होतो. जसा चंद्राचा इफेक्ट पाण्यावरती होतो, जसं आपलं बॉडी एक 75% पाण्याने बनली आहे, जसं पृथ्वी पाण्याने बनली आहे, तसं तो एक इफेक्ट जेव्हा इमोशन्स वरती होतो. सो म्युझिक रूल्स, मी तर म्हणतो की म्युझिक आणि स्वर मंडल आपल्यावरती खूप मेजर लेवलला रूल करतं एका ह्युमन बॉडीवरती. नॉट ऑन ह्युमन बॉडी, ॲनिमल्स, ट्रीज, सगळ्यांवरती त्याचं एक्सपेरिमेंटेशन अगदी सक्सेसफुल झालंय. सो सोसायटी इज फॉर्म्ड बाय म्युझिक. इट हॅज अ कम्युनिकेशन, हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन. आणि आता आपण जर एक वेगळा विषय माझ्या डोक्यात आलेला आहे, मला वाटतं की हा विषय डिस्कस करायला हरकत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण म्युझिकने इन्स्पायर होतो आणि बऱ्याचदा असं होतं की म्युझिक जे आहे आपलं एक माध्यम प्ले करतं काहीतरी मेसेज कम्युनिकेट करण्याचं. सो इन्स्पायरिंग आणि मेसेज कम्युनिकेटिंग याबद्दल काही एक्झाम्पल्स आहेत का आपल्याकडे की हा, हे म्युझिक जेव्हा मी गायलं किंवा हे गाणं जेव्हा मी गायलो तेव्हा इथे इथे अशा पद्धतीने लोक कनेक्ट झाले? राईट. आपण ह्या काही स्टोरीज आपण ऐकून आहोत की जेव्हा राग मल्हार गायला जायचा, तर पाऊस पडायचा. आणि असे काही राग्स आहेत की असे एक्सपेरिमेंट केलेलं आहे की पर्टिक्युलर फॉलिकल्स ठेवले जायचे आणि त्याच्यातनं ते एक प्रकारचं डिझाईन तयार होते. सो इट हॅज अ इफेक्ट ऑन नेचर. तर मेनली तुझा प्रश्न जर मी बघायला गेलो, आणि म्युझिकची इफेक्टिव्हिटी मी लाईव्हला पण बघितली आहे बऱ्याचदा. काही लोकांना जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर राग परफॉर्म करतो किंवा एक पर्टिक्युलर मूड परफॉर्म करतो, तर लोक, मला एक इन्सिडेंट तुला सांगायला आवडेल की मी एक मलयगिरीचं एक गाणं मी गात होतो एका शो मध्ये. पहाट पाडवा होता आणि सकाळी बरेचसे थिएटर फुल होतं आणि सकाळी बरेचसे ओल्ड लोक, काही आज्या आणि आजोबा, लाईक ऑल द पीपल, ते बसलेले होते. आणि तो जेव्हा लाईट पडला चेहऱ्यावरती आणि ते गाणं जेव्हा बाहेर जेव्हा पेश केलं, तर त्याचा इफेक्ट त्या आजीवरती असं झालं की त्या ट्रान्समध्ये गेल्या आणि त्यांना असं वाटायला लागलं की त्या साधारण त्यांच्या इराच्या एक 70 वर्ष त्या मागे गेल्या आणि त्यांना ते दिसायला लागलं परत. त्यांना त्यांचे वडील दिसले आणि त्या परत कनेक्ट होऊ शकल्या त्यांच्या त्या काळाला. सो ते तुम्हाला ट्रान्स मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतं, ते तुम्हाला मेमरीज मध्ये घेऊन जाऊ शकतं म्युझिक. सो इट हॅज अ डिफरंट काइंड ऑफ इफेक्ट्स ऑन एव्हरीबडी. लाईक यू कॅनॉट, लाईक मी खूप कमी बोलू शकतो त्याच्या बाबतीत. तो एक समुद्र आहे, भाव समुद्र आहे. इट इज अ युनिव्हर्स इटसेल्फ. आणि यामध्ये जसं तुम्ही मेन्शन केलं की मराठी बाणा, तर मराठी बाणाबद्दल काय बोलाल? अशोक हांडे सरांची प्रोसेस काय होती, कशी होती आणि कसं तुम्ही पूर्ण टीम, कारण मी बऱ्याचदा असं अनुभवलंय, मी स्वतः मराठी बाणा जेव्हा बघायला गेलो तर शेवटी माणूस टाळी वाजवल्याशिवाय राहत नाही असा तो कार्यक्रम आहे. सो काय ही जादू होती सिंगर्सची की ज्याने ऑडियन्सला एवढं घट्ट धरून घेतलंय आणि अजून पण तो हाऊसफुल जातो शो? व्हॉट इज इट एक्झॅक्टली? ते मी सांगायला गेलो ना तुला, तर ते आपली मराठी संस्कृती 2.5 तासामध्ये विदाउट एनी स्टॉप. आपण आपली दिनचर्या काय, सकाळपासून अगदी आपण सकाळी उठून काकड आरती चालू करतो, तर रात्री झोपण्यापर्यंत आपला एक दिवस कसा असला पाहिजे एका महाराष्ट्रीयन माणसाचा, तो त्याच्यामध्ये आम्ही 2.5 तासामध्ये पेश करायचो. आणि तो एक नॉनस्टॉप प्रोग्राम होता.
विथ सेव्हरल सॉंग्स. अगदी असं वाटायचं की यू आर वॉचिंग अ मूवी इन दॅट सेन्स. आणि डोळे दिपून जाणारी लाइटिंग, साऊंड अगदी. सो इट हॅज अ ट्रेमेंडस प्रोडक्शन कॉस्ट. तर ते पण अशोक हंडेंनी बेअर केली. लाईक इट्स व्हेरी हार्ड टू हॅव इट ॲज अ प्रोडक्शन, कारण खूप खर्च होता त्या शो मध्ये, खूप प्रचंड लेवलला खर्च केला जायचा. आणि सिंगिंग म्हणजे अगदी मातीतली गाणी, म्हणजे जे गाणी फिल्मी नव्हते, जे बहिणाबाईंनी लिहिलेली गाणी किंवा संत तुकाराम असे त्यांचे अभंग, तर असं अगदी मातीतनं ते संगीत काढलेलं होतं. आणि ते आम्ही पेश करायचो, ज्याला कोणीच असं म्हणू शकत नाही की आमच्या राईट्सच्या अंडर येतं, की बाबा ह्या पर्टिक्युलर कॅसेट्सच्या राईटच्या अंडर आहे, टी सिरीजच्या अंडर आहे. तर अशी काही एकदमच ज्वेल गाणी, की एकदम रेअर सॉंग्स वी हॅव सिलेक्टेड, आणि आम्ही ते पेश करायचो स्टेजवरती. आणि त्याच्या मागे सेव्हरल रिहर्सल्स, मी तुला सांगतो की इतक्या रिहर्सल्स आम्ही केल्या होत्या. एक दीड 2 वर्षाच्या रिहर्सल्स त्याच्या मागे होत्या. सो इट वॉज अ कॉम्पॅक्ट प्रोग्राम, आणि तो नक्कीच इफेक्ट करायचा. आणि आपण आपलं लाईफ त्या स्टेजवरती बघायचो. प्रत्येक जो खरा मराठी माणूस आहे तो स्वतःला त्या स्टेजवरती बघायचा आमच्या रूपात, की आम्हीच आहोत. आणि या सगळ्यामध्ये मॅम तुमचा काय एक्सपिरियन्स होता तो आम्हाला ऐकून घ्यायचा आहे. तो शो इतका सुंदर दिसण्यामागे एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट जो होता दॅट वॉज डिसिप्लिन, जी आमच्या दादा खूप मेंटेन केली होती. त्यांना इकडे एक पण सेकंद त्यांनी ते मिस नाही करायचे. त्यांच्या इतका हार्डवर्किंग माणूस आय डोंट थिंक आय हॅव सीन एव्हर इन माय लाईफ. सो आय टूक दॅट फ्रॉम हिम. खूप प्रचंड हार्ड प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणजे डान्सर म्हणा, म्युझिशियन्स म्हणा, सिंगर्स म्हणा, इच अँड एव्हरी पर्सन, म्हणजे साऊंड म्हणा, लाईट्स म्हणा, एक सेकंदावर त्यांचं लक्ष असायचं की इथे असा लाईट का नाही पडला, इथे अशी टाळी का नाही वाजली, किंवा इथे हे बँक का नाही वाजला. सो डिसिप्लिन असणं खूप इम्पॉर्टंट होतं. अँड दॅट वॉज द थिंग परफेक्ट. दॅट वॉज द थिंग मेड इट परफेक्ट, विच लुक्ड परफेक्ट. राईट. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सिंगिंग मध्ये जसं आपण ऑर्केस्ट्रा असं म्हणतो, तसे अजून काय काय आपण लोकांसाठी शोज केलेत, कसे केलेत, ते सुद्धा जर त्याचा अनुभव तुम्ही आमच्या समोर सांगितलात तर आवडेल आम्हाला. जसं मराठी बाणा हे तर एक सांगितलं, याच्या व्यतिरिक्त लाईव्ह अजून कोणते कोणते इव्हेंट झाले, कसे झाले, आणि त्याचा काय मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स होता, तो प्लीज आम्हाला सांगा. मराठी बाणा वॉज अ स्टार्ट आवर करिअर, बट लेटर ऑन एक लाईव्ह शोची एक इम्पॅक्ट जो मी तुला सांगायला, लाईव्ह शोज कलाकाराला आवडतो कारण इंटरॅक्टिव्ह सेशन असतो. आम्ही मोस्टली तरी बिंग प्लेबॅक सिंगर्स आणि कंपोजर्स, वी स्टे इन द स्टुडिओज. आम्ही कंपोज करण्यामध्ये आणि स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करतो, पण ते एक इंटरॅक्टिव्ह नसतं. जसं आता मी तुझ्याशी इंटरॅक्ट करतोय, तो एक फील असतो की देवाणघेवाण. तर शो, प्रत्येक शोला आपण मराठीमध्ये आपण प्रयोग म्हणतो, तर तो एक डिस्प्ले किंवा असं आपण म्हणत नाही, शो म्हणत नाही, त्याला प्रयोग म्हणतो. प्रयोग असा असतो की तुम्हाला आणि लोकांचं जे रिॲक्शन आहे, इट्स अ गिव्हिंग अँड टेकिंग रिॲक्शन. तर तो तुमच्यामध्ये ऍज अ ह्युमन बिंग, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बऱ्याच गोष्टी चेंज करून जातो. आणि जेव्हा आपण शो करतो तर प्रयोग करतो, तेव्हा ते फक्त तुम्हीच करत नसता, तर ते सगळे ऑडियन्स आहेत, वाईब असते, तुमची एक वाईब असते, आणि मग ते दॅट हॅपन्स, आणि मॅजिकल मेस्मरायझिंग इफेक्ट तयार होतो. दॅट लाईक पिअरलेस. आणि ते कसं होतं, त्याला जर ते जमून आलं त्या गोष्टी, तर त्या खूप सुंदर वाटतात आणि नेहमीच एक मेमरी देऊन जातात तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक एक प्रकारे. प्रश्न अजून मला याच्यामध्येच अजून एक, याच पॉइंट मध्ये मला अजून एक ऍड करावं असं वाटतंय. बऱ्याचदा असं होतं की आर्टिस्ट जो आहे, ऍक्टर जो आहे, तो स्क्रीनवर दिसतो, पण सिंगर जो आहे तो प्लेबॅक असतो, म्हणजे पडद्याच्या मागचा असतो. त्याच्यामुळे आपण पब्लिकमध्ये जाऊन सुद्धा कधी कधी आपला व्हॉइस समोर गाणं चाललंय आणि मी ते गाणं गायलंय, मी त्या माणसासमोर आहे, पण तरी तो मला ओळखणार नाही की अरे हा सिंगर आहे. सो कलाकार म्हणून याविषयी तुम्हाला काय वाटतं? आय गेस की ही गोष्ट तुमच्या कॅलिबरवर डिपेंड करते. लाईक मी बीइंग फ्रॉम, लाईक माझी स्टार्टच झाली लाईव्ह शो पासून, तर लोक दे कॅन कनेक्ट फ्रॉम युअर व्हॉइस ऑल्सो. जर तुमचं ज्यांना माहिती असतं की अरे हे बाबा
हा आवाज आहे किंवा मी त्याला कनेक्ट होतोय. काही लोक फक्त फिल्म बघायला जातात, त्यांना संगीताचा गंध नसतो. तर एखादं गाणं वेन यू ॲट बॅक लेवल, बट फ्यू चॅनल दे ब्रिंग आउट की आता जसं 9XM गोष्टी, जसे तुमचं प्रमोस चॅनल आहे की तुम्ही हे बाहेर घेऊन येता की अरे मे बी मोस्टली आम्ही ऑनस्क्रीन नसतो, लाईक द ऍक्टर्स आर ऑनस्क्रीन, ते पण बरोबर. पण आम्ही आता युट्यूब आणि ह्या जरिये आम्हाला आता असं होतंय की लाईक सिंगल्स आम्ही काढून बऱ्याचशा गोष्टी घेऊन येतोय. जर तू बघशील रेंज थोडीशी गेली, 2 वाक्य पहिले रेंज गेली होती. रेंज मला वाटतं आवाज जो आहे तो ऐकू येतोय? आवाज 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 येतोय ऐकू? माझा आवाज ऐकू येतोय? मला वाटतं ओके, नो साऊंड म्हणजे कोणाचा? ओके ओके, माझा आवाज येतोय का तुम्हा सगळ्यांना? माझा आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? जर माझा आवाज क्लिअर नसेल तर मी पण डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करतो मग. ओके, जीवलगा स्टार प्रवाह इज सेइंग की माझा आवाज येतोय, म्हणजे आय गेस माझ्याकडून काही इश्यू नाहीये याचा अर्थ आहे. येस, यश यश जी पण म्हणतात की तुमचा आवाज येतोय हर्षलजी, सरांचा आवाज येत नाहीये. सो येस येस, सो मी हर्षवर्धन सरांना परत एकदा रिक्वेस्ट करतो की परत त्यांनी लाईव्ह यावं. सो आय रिक्वेस्ट हर्षवर्धन सर टू प्लीज कम बॅक लाईव्ह अगेन. मला वाटतं ते रेंज मध्ये काहीतरी एक चक्र फिरलं तेव्हापासून थोडासा गोळ झाला होता, कारण लाईव्ह इंटरॅक्शन मध्ये डेफिनेटली या सगळ्या गोष्टी घडत राहतात. अँड वी विल डेफिनेटली बेअर विथ दिस, नॉट अन इश्यू, काही इश्यू नाहीये. येस, सानिका इज ऑल्सो सेइंग की माझा आवाज परफेक्ट येतोय. थँक्यू सानिका. या हाय हाय, आता येतोय? हा येस, तुम्ही काहीतरी सांगत होता आणि शेवटचे 2-3 वाक्य ते आवाज फक्त गेला. सो आय प्रिफर वन थिंग. प्रश्न असा होता, माणूस जसं फॉर एक्झाम्पल आपण सोनू निगम घेतोय किंवा रफी साहेब, इंट्रोडक्शनची गरज कधी आयुष्यात पडलीच नाही. बरोबर. तुमचा संगीतात जर ती कशिश असेल तर लोक तुम्हाला शोधून काढतात. वा जसं आय एम वा वा वा. प्राऊड, लाईक आय फील प्राऊड की आणि आजकाल असं झालंय की नॉट इन इवन द फिल्म मीडिया, यू हॅव अ प्रायव्हेट मीडिया टू प्रमोट युअर सेल्फ. So this was what happened several years before की even लता मंगेशकरचं क्रेडिट त्या डिस्क वरती was given to the singers, to the actors. आणि ते वहिदा रहमान, दिस सॉन्ग इज संग बाय वहिदा रहमान, त्याच्यासाठी त्या लढल्या सगळे आणि गॉट द क्रेडिट. सो दिस वॉज द लेवल ऑफ हिपोक्रेसी आपली इंडस्ट्रीमध्ये होती. बट इट्स नेव्हर लाईक आता राहिलेलं नाहीये ते. आणि channels like you, promoters, you guys find the talent and bring us in front of you. आणि तर मी असं करतोय की लाईक जॅम समथिंग, मी तुम्हाला एक गाणं. आणि मला एक वाक्य तुमचं आवडलं मनापासून, आणि ते हिट आहे अक्षरशः, की तुमच्या आवाजात जर दम असेल तर लोक तुम्हाला शोधत शोधत येणारच. क्या बात, सॅल्यूट. मस्त होतं, मस्त होतं. सो एक प्रश्न आहे, जीवलगा स्टार प्रवाह हे जे आपल्या मित्रांचं अकाउंट आहे,
सो त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की एखादं गाणं सुरुवात पासून ते शेवटपर्यंत त्याची प्रोसेस काय असते आणि कसं ते लोकांपर्यंत पोहोचतं. येस. तर गाणं गाणं बनायला प्रकार वेगवेगळे, प्रत्येकाचा युनिक वे आहे. तर माझा प्रकार मी सांगतो की वेन आय सिट, मी मोस्टली काय करतो, मला प्रोड्युसर किंवा डिरेक्टर्स ते सिच्युएशन नरेट करतात आणि ती सिच्युएशन नरेट केल्यानंतर असं होतं बहुधा की तुम्हाला चाल येते डोक्यामध्ये, एक मीटर धरलं जातं एक काहीतरी आणि चाल येते, किंवा असं होतं की त्याच्यातनं तुम्ही एक टेम्पो पकडताय. फॉर एक्झाम्पल असं तू एक टेम्पो धरला, आता समजा तू एक टेम्पो धरला, मग आपोआपच एक रिदम पकडतो, मग शब्द येतात. जसं माझं जर तू बघशील यारिया गाणं जे झालं होतं आमचं, अमित राज आणि आम्ही सगळे बसलेलो होतो, किंवा धागा धागा हे गाणं आहे. तर फॉर एक्झाम्पल आमचा एक तो ग्रुप पहिले झाला होता, एक गिटारिस्ट आमचा बसला होता, तो त्याने असा ग्रुप दिला. तर त्याच्यामध्ये स्टार्टेड सिंगिंग की आणि मग त्यातनं अमित चाल सुचली, आणि मग हे आम्ही सगळं मोबाईलवरती रेकॉर्ड करतो आणि ते मग रायटर्सला पाठवलं जातं. सिच्युएशन सांगितली जाते आणि रायटर कम अप विथ द वर्ड. मग त्याच्यात परत चेंजेस होतात, अपडेट्स येतात, आणि मग दिस इज द काइंड इट हॅपन्स. आणि ताल आल्यानंतर मी प्रोड्युसर नावाचा प्रकार असतो, जो अख्खं गाणं तयार करतो त्याच्या कम्प्युटरवरती. मग ते गाणं प्रोड्यूस होतं, लाईक त्याच्यामध्ये पियानो भरणं, गिटार्स भरणं, कुठे साईन, कोडा, सगळ्या त्या सॉंगचे स्ट्रक्चर्स असतात. लाईक देर इज अ साईन, देर इज अ क्रॉस, देर इज अ अंतरा, देर इज अंतरा 2. मग ते सगळं स्ट्रक्चराइज केलं जातं, गाणं रेकॉर्ड होतं प्रॉपरली. आणि मग देन आर्टिस्ट आर कॉल्ड अप, रिदमिस्ट बोलवलं जातं, मेलडी वाजवणाऱ्यांना बोलवलं जातं, कोरस आर्टिस्टला, सिंगर्सला बोलवलं जातं, आणि मग ते गाणं शेपअप होतं. तर एखादं गाणं बनायला साधारण एक 4 दिवसांपासून इन्फायनाईट टाइम, 4 दिवसांपासून तर एक 10 दिवसांपर्यंत एक गाणं चांगलं तुमच्या समोर बनून येतं. सो दॅट्स द प्रोसेस. सो आता जो तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला त्याच्यापैकी जे सुरुवात जी तुम्ही थोडस गाऊन दाखवली त्याची झलक अजून थोडं एक्सटेंड करून आम्हाला ऐकवू शकाल का प्लीज? नक्की. आम्ही एक डुएट गातो तुमच्यासाठी दोघे. काहीतरी दरवाजावर घोळ चालू आहे. 1 मिनिट, मी आलो. 1 मिनिट. येस. ही स्केल करेक्ट आहे? ओके. I just told for your session. सर, आय एम रिअली सॉरी. ऍक्च्युली पोलीस आले होते आणि त्यांनी आमच्या बाजूला जे राहतात तर ते बाहेर गावचे आहेत, मला वाटतं गुजरात की राजस्थान कुठले तरी आहेत. तर अर्जंटली पोलिसांनी बोलवलं की यांची चाबी तुमच्याकडे ठेवा आणि यांना आता पळवतोय. सो सॉरी, आय एम रिअली सॉरी की मला अर्जंटली जावं लागलं होतं. नो वरी. काय यार, लाईक सेकंड या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जातात. म्हणजे कोरोनाचा इम्पॅक्ट एवढा आहे बघा सर की लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये पण पोलीस सोडत नाहीयेत. ग्रेट जॉब पोलीस आणि डॉक्टर्स यार. आता म्हणायला गेलो तर ते आपले संत आहेत आपल्यासाठी. दे आर द सेंट्स. येस येस. सो सॉरी एव्हरीवन. मी प्रेक्षकांची सुद्धा माफी मागतो की या कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे हा प्रॉब्लेम झाला होता. सर, कॅन वी प्लीज गेट बॅक? धागा धागा. Yeah. I'll do this thing again.
जीव रंगला रंगला गुंगला सा विरमाची आस तू जीव लाभला लागला ध्यास तुझा गहिवरला श्वास तू सुख भरती लाल नभ धरती लाल पुनवता चांद तू जीव दंगला गुंगला रंगला सा विरमाची आस तू जीव लाभला लागला ध्यास या तुझा गहिवरला श्वास तू चांद सुगंध येईल रातारी धरती तुझी रुजव्याची माती तू क्या बात, क्या बात. मला वाटतं रेंजमुळे थोडा परत आवाजाचा इश्यू झालाय. येस. सर सर थोडा आवाजाचा इश्यू झालाय आत्ता. हा आत्ता जस्ट गेला. आत्ता जस्ट गेला आवाज. ओ शिट. हो सो अप्रतिम असं गाणं चालू आहे आणि नेटवर्कने थोडासा व्यत्यय आणला, बट इट्स फाईन. आपण परत रिक्वेस्ट करूया सरांना की जॉईन करावं त्यांनी परत. आणि पल्लवी पाटील मॅडम सुद्धा जॉईन झालेले आहेत. सो वेलकम पल्लवी. आणि अजून भरपूर आपले मित्र आहेत जे जॉईन झाले. आणि हर्षवर्धन सर परत एकदा आलेले आहेत. येस सानिका, मध्ये कट होत आहे कारण थोडं काहीतरी मला वाटतं नेटवर्कचा इश्यू आहे. शेवटचा एक किंवा दोन ओळ शेवटची मला वाटतं कट झाली. शेवटची एक दोन ओळ कट झाली. हा शेवटची एक दोन ओळ कट झाली. हो मी ती ओळ घेण्यापेक्षा आम्ही नवीन पॉझिटिव्ह गाणं परत एकदा गातो. वाव. हे अग झन्नानल काळचा मंदी अन हाता मंदी हात आलजी सैराट झालं. वाव. सैराट झालं.
तुम्हाला थोड्या थोड्या ग्लिम्सेस ऐकवतो रादर दॅन सिंगिंग द फुल अप्रतिम होतं. येस येस येस. तेरे बिना मैं जीऊं आजा रे आजा रे. हाय निवी, हाय आदित्य, हाय पल्लवी. यूं ही तड़पाना तू इन सांसों का गम के आए नहीं है मुझसे मैं राहों में तेरी अपने बिछा तू ये इन ऊंचे पहाड़ों से अगर तुम न आई कहीं तुम उधर जाना उम्मीद मेरी जो तोड़ो इधर ये जहां छोड़ू मैं मौत और जिंदगी तेरे हाथों में दे दिया रे. आई रे ले मैं आई तोड़ा रे हर बंधन को प्यार के जान रे अप्रतिम होतं, अप्रतिम होतं. आणि भरपूर सारे कमेंट्स आणि भरपूर सारे लाईक कंटिन्यू फ्लो होत आहेत. थँक यू सो मच. इट्स ऑल ड्यू टू प्रमोटर्स दिस लाईक. आणि तू खूप सुंदर प्रश्न विचारतोस. मी राहुलशी नेहमी बोलत असतो की आय वॉन्ट हिम टू बी ऑलवेज अँकरिंग इट. सो ऑलवेज प्लेजर कनेक्टिंग टू यू गाईज ऑलवेज. तो मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे सर. माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय ना? माझा आवाज येतोय ना? ऑडिबल आहे ना? ऍक्च्युली मला विचारायचं होतं एक प्रश्न. जो आधीचा जो गाणं आपण गायलं सो त्याच्याविषयी होतं. आवाज गायब झालाय. आवाज गायब झालाय. येत नाहीये की सरांचा येत नाहीये? सर साऊंड आहे का? जीवन का हर्ष आणि कस्तुरीचा आवाज बंद झाला. अच्छा, माझा पण बंद झाला होता का आवाज? जर माझा बंद झाला असेल तर मी परत लॉग इन करू शकतो मग.
आणि माझा जर आवाज बरोबर नसेल तर लेट मी नो. माझा आवाज आहे? सरांचा येत नाही फक्त. ओके. मनोज आवटे म्हणतात की सरांचा आवाज येत नाहीये, फक्त माझा आवाज येतोय. ओके. सो या निमित्ताने कळलं की सरांचा आवाज येत नाहीये. ओके, माझा पण आवाज येत नाही. जीवलगा म्हणताय की माझा आवाज येत नाहीये. लेट अस सी. सर इज हिअर. वेलकम बॅक अगेन सर. आणि भरपूर चांगले चांगले आपले मित्र सुद्धा परत जॉईन झालेले आहेत. येस, आता येतोय आवाज? आता येतोय? येस 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 सर. तुम्ही प्रश्नांबद्दल बोलत होतात की प्रश्न तुम्हाला आवडतात. ते प्रश्न मला नक्कीच आवडतात आणि प्रमोटर्सला मी फॉलो करतोय सिन्स लॉंग. द वे द गाईज यू हॅव बिल्ड अ कस्टमर बेस आणि तुम्ही जे तुमचे फॉलोअर बेस जो आहे तो इतका आहे. सो आय रिअली like give a applaud to you and Rahul for being such a genuine platform for all the artists like us. Keep it doing. येस सर. सर ऍक्च्युली हे सगळं शक्य आहे की तुमच्यासारखे चांगले चांगले कलाकार आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि येतायत आणि हो म्हणतायत इथे लाईव्ह यायला. जर तुम्ही हो म्हटलं नसतं तर आम्हाला प्रश्न विचारायची पण संधी मिळाली नसती. We are there, yaar. Everyone is there for you. You're sweet people. सर आणि अजून एक प्रश्न होता की जसं आता धागा धागा मध्ये किंवा आता जे तुम्ही एक गाणं गायलं त्याच्यामध्ये सुख सुख आणि दुःख हे पुढे आणि मागे आले आणि तिथे एक छानस असं नभधरतीला आलं हे जे आहे त्या वेळात ती चाल ज्या इमोशनने म्हटली जाते त्याच्यातले बारकावे काय आहेत, ते काय बारकावे ते जरा प्लीज आम्हाला सांगा ना. जर तू म्हणशील गाणं लिरिक्स असतं, गाणं ही ट्यून असतं, गाणं त्याची टेक्निकॅलिटी जर आपण बाजूला ठेवली तर सगळ्यात मेन गाणं हे कम्युनिकेशन. तर फिलिंग्सला आपण शब्द देतो, तुमच्या फिलिंग्सला आपण सूर देतो. तर एक्सपिरियन्स महत्वाचा गाण्याचा भाग आहे की तो जो पेन तुम्ही गाताय किंवा तो जो सुख जे तुम्ही दुःख जे गाताय ते तुम्हाला तुमच्या आतमध्ये एक्सपिरियन्स असला पाहिजे. आणि तो जेव्हा रिव्हर्बरेट किंवा व्हायब्रेट तुमच्या आतमध्ये होतो तो ज्याला तसा एक्सपिरियन्स असतो. कारण ह्युमन वी आर कनेक्टेड, आपण सगळे कनेक्टेड आहोत, आपण एकच आहोत. असं नाही की आपण फक्त आपले काही एक्सपिरियन्स वेगळे, पण शेवट सुख दुःख हे प्रत्येकाला सेम आहे. राग ईर्षा द्वेष हे सगळं आपल्यामध्ये आहे. तर संगीता थ्रू ते जेव्हा माझ्यामध्ये रिव्हर्बरेट होतंय तर ते किती लेवलला प्युरिटीला रिव्हर्बरेट होते तसं समोरच्याच्या हृदयात रिव्हर्बरेट होतं आणि मग ते कनेक्शन फॉर्म होतं. अँड दॅट कनेक्शन मेक्स द डिफरन्स. आणि असं वाटतं की एक एम्पॅथीची भावना मिळते की अरे नाही हे माझंच नाहीये तर हे सगळ्या जगामध्ये अशा काही एक्सपिरियन्सेसचा अनुभव आहे. आणि मग एम्पॅथीमुळे असं वाटतं की नाही यार चलो कोई तो है शेअर करने के लिए मेरा दुःख या सुख. सो दॅट्स द एक्सपिरियन्स. आणि सर याच्यामध्ये अजून एक मला विचारायचा प्रश्न की तुमचं इंटरॅक्शन आधी म्युझिक कंपोजर्स म्युझिक डिरेक्टर्स यांच्याबरोबर झालंच असेल. सो एखादा असा इन्सिडेंट तुम्ही आमच्या बरोबर शेअर करू शकाल काय की ज्याच्यामध्ये हे बारकावे की हे गाणं असं नको असं गा कारण त्याच्या मागे हे इमोशन आहे. सो असे काही एक्सपिरियन्सेस आहेत का आणि ते जर शेअर केलेत तर आम्हाला आवडतील ऐकायला. नक्कीच. आता मी हे तुला सांगायला गेलो तर प्रत्येक म्युझिक डायरेक्टर एक डिरेक्टर किंवा प्रत्येकाचं एक इनपुट फार इम्पॉर्टंट असतं गायकासाठी किंवा कंपोजरसाठी फॉर द सिच्युएशन फॉर द ओरिजिनॅलिटी ऑफ द स्टोरी. आणि मी आता हे मेन्शन करीन की माझे जे गुरु आहेत यशवंत देव आणि कडून पण मी काही गोष्टी शिकलोय आशा भोसलेंकडून. तर मला तेवढं फॉर्च्युनेट समजतो की मला काही तास काही दिवस त्यांच्याबरोबर स्पेंड करायला मिळाले आणि त्यांनी मला हेच शिकवलं की तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये जायला तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी विसरून फक्त ती भावना आणि प्युरिटी तुम्हाला किती त्या भावनेसाठी देता येईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर मी आता एक एक्झाम्पल घेतो लाईक धागा धागा, जर माझं गाणं मी एक्झाम्पल घेतलं की असे कसे बोलायचे ना बोलता आता, हे मी असं ब्लंटली जर असं गाऊन टाकलं आणि ते माझ्यामध्ये ती भावना नसेल तर ते इट वोंट क्रिएट अन इम्प्रेशन. सो दॅट्स द थिंग की ती भावना फार इम्पॉर्टंट आहे समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि जेव्हा डिरेक्टर किंवा
म्युझिक डायरेक्टर किंवा डिरेक्टर सांगतो तुम्हाला की अशी अशी सिच्युएशन आहे, तो यू फॉर अ सिंगर हॅज टू बी अन ऍक्टर फर्स्ट, की त्याला ते एनॅक्टमेंट थ्रू म्युझिक करावे लागेल, तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचेल. जसं तुम्ही यू आर अन ऍक्टर, सो यू हॅव अ फेस, सो वी हॅव अ व्हॉइस टू ऍक्ट. दॅट इज क्या बात. ऍक्च्युली ही डेफिनेशन खरोखर खूप महत्वाची आहे आणि आय कम्प्लिटली अग्री. मला तर असं वाटतं की सिंगर हा एक स्पिरिच्युअल ऍक्टर असतो. सो मला हे आत्ता असं वाटतंय, याबद्दल तुम्ही काय म्हणणार? खूप सुंदर, तू आज माझे डोळे उघडले आणि मी पण यापुढे हे डेफिनेशन नक्की माझ्या डिक्शनरीमध्ये ठेवीन. स्पिरिच्युअल ऍक्टर हे एक फार छान टर्म आहे, खूप डीप टर्म आहे. नक्कीच इट इज दॅट वे, की एक स्पिरिच्युअल ऍक्टर जो व्हिजिबली नाहीये पण ही इज वर्किंग थ्रू फ्रिक्वेन्सीज. तो एक प्रश्न आलाय जो आपण ऑडियन्सचा प्रश्न आता आपण एक घेऊयात, की जीवलगा स्टार प्रभा या अकाउंटवरून परत एक प्रश्न आलाय. अजून पण काही जणांचे प्रश्न आलेत, ते पण आपण घेऊया. एक सिद्धेश राजगुरू यांचा प्रश्न आधी घेऊया. तुमचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं? सगळ्यात आवडतं गाणं, माझे अशी बरीच गाणी आहेत, पण गायलेलं माझं स्वतःचं आवडतं गाणं इज सावररी फ्रॉम क्लासमेट्स. ज्या गाण्या थ्रू मला म्हणजे फिल्मफेअर आय वॉज नॉमिनेटेड ॲट मेनी प्लॅटफॉर्म्स आणि बऱ्याच अवॉर्ड बॉडीज वरती मला नॉमिनेशन्स आणि अवॉर्ड्स मिळाले. सो ते दॅट सॉन्ग गिव्ह मी अ रेकग्निशन आणि इट वॉज माय फर्स्ट सॉन्ग क्लासमेट्स मधलं, तर ते नक्कीच माझ्या हार्टच्या जवळ आहे. सावररी हे गाणं. ग्रेट सर, कॅन यू प्लीज गिव्ह मी अ मिनिट? येस येस, परत मला वाटतं काहीतरी इश्यू झालेला आहे. जस्ट अ मिनिट. नक्कीच. ओके, मी तोपर्यंत वेन एव्हर ही इज बॅक, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर मी यशची फरमाईश घेतो, तेरी मेरी यारिया. घेऊ का यश? यश तुला आवाज येतोय? सुपर. यारिया 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 नवे नवे एहसास मनाला कुणी जसे प्रेमात असावे, तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे. Oh yes, here it is. ऍक्च्युली झारखंड आणि बिहार असे दोन वेगवेगळे बस आणि ट्रॅक्स केल्या गेल्या पोलिसांकडून, आणि आता जेवढे पण झारखंड आणि युपी बिहार साईडचे लोक आहेत त्यांना कंपल्सरी जायला सांगितलं गेलंय आमच्या साईडला. आय डोंट नो बाहेरच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, पण आता जस्ट इमर्जन्सी मध्ये ते चालू आहे येणं जाणं, आणि नेमकं मी एकटा आहे या वेळेला असं झालंय. त्याच्यामुळे दरवाजा उघडायला मला जावं लागलं. इट्स अ प्रायोरिटी आहे नक्कीच, ऑफकोर्स. सो मला वाटतं मी काय मिस केलं सर? इफ आय नाही, तू नव्हतास तर आय वॉज जस्ट ट्राइंग टू एंटरटेन. मला काही फरमाईश येत होत्या आणि मी ते गात होतो, आणि दे आर सेइंग इट की हे गाणं म्हणा ते गाणं म्हणा, तर बरेच फरमाईशी येत आहेत आणि आपल्या येस सर, गोष्टी प्लीज चालूच आपण फरमाईश घेऊ शकतो. येस सर, येस. लेट अस हॅव द फरमाईश राऊंड. ओके, तर आता कस्तुरीसाठी फरमाईश आली आय गेस. रखुमाई आपण घेऊ शकतो. तुझ्या विना कुंठा
वाव वाव, क्या बात, अप्रतिम. आता परत एक फरमाईश आलेली आहे की जीतेगा हे सॉन्ग किंवा अजून एक गाणं यारिया, यारिया किंवा जीतेगा यापैकी एक सॉन्ग, ही फरमाईश आली आहे सर. मी यारिया प्रिफर करतो. लेट्स आय डू इट फॉर यू. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया, हे नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया, जिंदगीला नव्याने देऊ चेहरा स्वप्नात, कभी हो मनमानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया हो, थोड़ी सी नादानिया, थोड़ी सी गुस्ताखिया, तेरी मेरी यारिया हो, खुणावते बिंदास दिशाही, नवे नवे हे बंद नवे, ओ कधी 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 बोलावे स्वतःशी, कधी वाटे बेभान उडावे, महका बहका ये मौसम महकी हर खुशी, टेंशन फ्री हो जाओ और जी लो जिंदगी, वंडरफुल वंडरफुल. आणि कॉम्प्लिमेंट्स भरपूर आलेले आहेत. आणि त्याच बरोबर अजून एक कमेंट आलेली आहे, मॅम अँड सर तुम्ही लाईव्ह गाता, सो आता एक नवीन प्रोजेक्ट सुद्धा येत आहे व्हिडिओ पॅलेस सोबत, तो एक्सपिरियन्स सांगा ना प्लीज. जी ते आपलं महाराष्ट्र सॉन्ग which we shared today. So how was it experience? So yeah, so it project तो आता आहे की आपण ह्या सगळ्या दृष्टीतनं आपण बघतोय की काय चाललंय. जसं आता तू बोललास की झारखंड वाल्यांना पाठवलं जात आहे सगळ्या गोष्टी, काही काही लोकांना अगदी म्हणजे फेमिन आहे, काही काही एरियामध्ये नीट पिकत सुद्धा नाही जेवण लोक. आणि मी जेव्हा आता रिसेंटली मी मुंबईहून नाशिकला मी परत आलो, तर त्यावेळी मी बघत होतो हायवेला बरेचसे लोक परप्रांतीय लोक ते सोडून चालले आहेत, कारण ते अनऑथोराइज राहत होते, त्यांना राहायला जागा नव्हते, बरेच लोक झोपडीत वगैरे राहत होते. तर मला असं वाटतं की आमची टीम नानूभाई आणि आम्ही सगळे, रामटेके जो आमचा जो हेड आहे, प्रोजेक्ट हेड, त्यांनी असं बघितलं की महाराष्ट्र इतका सधन आहे की सगळ्यांना आज बघशील तर सगळीकडून अख्ख्या देशातनं आज सगळ्यांना महाराष्ट्रात येऊन काहीतरी काम मिळतं किंवा महाराष्ट्र थ्रू तुम्हाला काहीतरी बाहेर करायला मिळतंय, तुमची लिव्हिंग आपण आपलं हे करतोय. तर महाराष्ट्र फार सधन आहे. तर हे गाणं जे आमचं नवीन येतंय, तर महाराष्ट्राचं कौतुक. आम्ही नुसतं ह्या देशाला, भारताला आम्ही देश म्हणत नाही, तर आम्ही महाराष्ट्राला देश म्हणतो. आपण एक बिंग अ महाराष्ट्रीयन, ह्या बेसिसवरती ते गाणं आहे. तर ते मी आहे, सावनी रवींद्र आहे, ऋषिकेश माझा मित्र आणि सेव्हरल सिंगर्स आम्ही एकत्र येऊन ते प्रोजेक्ट करतोय व्हिडिओ पॅलेस बरोबर. ते लवकरच 20 तारखेला तुमच्या भेटीला येणार आहे आणि मी ते शेअर नक्की करेन. आणि प्रमोटर्स बिंग ऑलवेज माय प्रमोटर, तुम्हाला प्रमोटरच्या साईट वरती ते गाणं नक्की ऐकायला मिळेल, त्यांच्या स्वाईप अप मेनू वरती. नक्कीच नक्कीच. आणि सर आता एक मूड झालेला आहे आपला की आपण थोडासा एक छोटा मोठा खट्याळ खेळ खेळूयात. ओके ओके. तो जसं की आम्हाला दिसतंय की तुम्ही दोघंही जोडीनं इथे आलेला आहात. एक कोणती तरी ओळ घ्यायची आहे आणि त्या ओळीने मी तुझ्यावर नाराज आहे हे सांगायचंय आणि समोरच्या व्यक्तीने नको नाराज होऊस या अर्थाचं काहीतरी म्हणून दाखवायचंय. ओके, ट्रिकी आहे बरंच. हो.
मी आपलं मराठी गाणं पेश करतो. रुसवा सोड सके पुरे हा बहाणा बोलना बोला, हा रुसवा सोड सके पुरे हा बहाणा बोला. वाव, क्या बात. आणि आता मॅडम तुम्ही रुसायचंय, तुम्ही रुसायचंय. आपले डेफिनेटली खेळ थोडेसे वेगळेच असतात आणि नेहमीप्रमाणेचे खेळ नसतात आपले. सो असं आहे खेळ. आता मॅडमला रुसायचंय. You only help me. अजहून आहे हे होऊ सगळे एन्जॉय करताय 100%. तुला गाईज help me please. अजहून आहे बालमा हे सुद्धा चालेल. पण ते थोडस रागाच्या टोन मध्ये असलं पाहिजे. क्या बात है, क्या बात है. सो कसं वाटला हा खेळ? अप्रतिम. अरे यू जस्ट गिव्ह अस अ टॉस. ओके. काहे छेड छेड मोहे. क्या बात है. यस, काहे छेड छेड हे पण एक चालेल. क्या बात आहे. वा. आणि खेळ मला वाटतं सगळ्यांना आवडलेला आहे. ऑडियन्स कडून पण आपल्या मित्रमंडळींकडून पण कॉम्प्लिमेंट येते की हा खेळ खूप आवडलेला आहे सगळ्यांना. फनी आहे अशी सुद्धा एक कॉम्प्लिमेंट येऊन गेलेली आहे. सो थँक्यू सो मच की सगळ्यांना हा खेळ आवडलेला आहे. आणि आता काही छानसे प्रश्न
छानसे असे काही गोष्टी आपण शेअर करणार आहोत. तुम्हाला लवकरच बॉलिवूडमध्ये बघू इच्छितो आणि दोघंही ऑसम गाता अशी एक कॉम्प्लिमेंट आली आहे सर तुमच्यासाठी. Blessings are what we need always. होप सो माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला. रेंजचा थोडा इश्यू येतोय मला वाटतं काहीतरी. लेट्स रिकनेक्ट आय गेस. लेट्स रिकनेक्ट. हा आपण रिकनेक्ट करूयात. रेंजचा काहीतरी इश्यू येतोय, रिकनेक्ट करूयात.